नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। पिंपळगाव इथं कीटकनाशक औषध चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेमध्ये केली। नाशिकमध्ये द्राक्ष संशोधनासाठी नवीन प्रयोगशाळेची सुद्धा गरज असल्याचं ते म्हणाले। काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम यांनी सरकारवरती सडकून टीका केली आहे। गेल्या 150 दिवसांमध्ये पश्चिम विदर्भामध्ये 312 शेतकरी आत्महत्या करतायत। कर्जमाफी किंवा मदत करून सुद्धा आत्महत्या थांबत नाहीत असं मेश्राम यांनी म्हटलं। केवळ लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन महागाईचे प्रश्न सुटत नाहीत अशी टीका अनिल परब यांनी केली। सरकारकडून राक्षसी बहुमत आणि हेच याला कारणीभूत असल्याचं परब म्हणाले। नसरापूर निकालावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। अशा प्रकारच्या अमानुष प्रकारच्या कृत्य करणाऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले। काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप सातत्यानं हे सरकार करतंय अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली। हे सरकार अतिशय असंवेदनशील असल्याचंही सुळे म्हणाल्या। उद्धवजी, आणखी तुम्हाला किती वर्ष कमवायची आहेत आणि गमवायची आहेत? मुंबईतील महाराष्ट्राला तुम्ही लुटलेलं आहे, ओरबाडलेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? असा खोचक सवाल शिवसेनेचे राज्य प्रवक्ते अरुण सावंत यांनी उपस्थित केलाय। चर्चा करून प्रश्न मार्गी लावू असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर रोहित पवारांनी आंदोलन मागे घेतलं। तर जर पुन्हा एकदा सरकारनं आम्हाला फसवलं तर यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला। सरसकट कर्जमाफी व्हावी ही आमची मागणी असल्याचं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय। सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असंही रोहित पवार म्हणतात। नसरापूर प्रकरणामध्ये न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे। या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिकच दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिली। यंदा राज्यामध्ये भरपूर पाऊस पडावा अशी प्रार्थना केल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। पालखी सोहळ्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केलेला आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये न्यायालयानं दिलेल्या निर्णयावरती उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। न्यायालयानं दिलेला निर्णय अत्यंत योग्य असल्याचंही ते म्हणाले। वाकचौरे 1 रुपया खर्च न करता खासदार झाला अशी टीका खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। तुमच्या निष्ठेच्या जोरावरती अढळ आहे, तोवरती असे कितीही वाकचौरे येतील आणि जातील असंही राऊतांनी म्हटलं। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडे कमी कालावधी आहे। यातच आता 30 जून ऐवजी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी विधानसभेत केली। विधान भवनाबाहेर दादा भुसे विरोधामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। टीईटी पेपर फुटीवरून काँग्रेस कमालीची आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भंडारा इथं उबाठानं आंदोलन केलंय। सरकारनं केलेली कर्जमाफी रुसवी आणि फसवी आहे असा आरोप सुद्धा उबाठानं केला। शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार आहे। राज्यपालांची सही होऊनही 5 जुलैनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाईल अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। नसरापूरच्या अभिनंदन प्रस्तावावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ झाला। विरोधक आणि सत्ताधारी या दोघांचा तालिका सभापती संजय खोडके यांच्यासोबत वाद झाला। आमदार भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेमध्ये अनोखी मागणी केली। राज्यातील वळूंच्या मदतीसाठी मार्ग काढा, वळूंची ही योग्य व्यवस्था करण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केली। शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी टीका केली। कर्जमाफीपेक्षा शेतमालाला हमीभाव द्या असं वक्तव्य बापूसाहेब पठारे यांनी केलं। पोलिसांना निवृत्त झाल्यानंतर आरोग्य सुविधा द्या अशी मागणी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेत केली। पुण्यामध्ये टीईटी पेपर फुटी विरोधामध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाली होती। मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना भाऊसाहेब वाकचौरेंनी डिवचलंय। तर भाऊसाहेब नाही तर हा तर खाऊसाहेब आहे, आपला खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका असं वक्तव्य ठाकरेंनी केलं। शिवरायांचे स्मारक समुद्राऐवजी अटल सेतू परिसरामध्ये बांधा अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी विधान परिषदेत केली। सांगली मनपाच्या अन्यायकारक घरपट्टी वाढी विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। मनपासमोर टाळवादन आंदोलन करत काँग्रेसच्या सर्व नगरसेवक नगरसेविका आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या।
नसरापूरच्या निकालावरती मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. न्यायालयानं अतिशय योग्य निर्णय दिलाय. अशा नराधावांना समाजामध्ये राहण्याचा कुठलाच अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सभापती राम शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 30 जूनला अर्जाची छाननी होणार आहे. नसरापूर प्रकरणी तातडीनं निकाल लागल्यानं समाधान व्यक्त करणं अपेक्षित आहे. अशी प्रकरणं जलद गतीनं न्यायालयातच चालली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस नितीन देसाई यांनी दिली आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणी चिमुकलीला न्याय मिळाला. अतिशय वेगवान चालणारा हा खटला आहे, अशी प्रतिक्रिया माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि ग्रामीण पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे. कोर्टाचेही आभार मानले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया नसरापूर प्रकरणावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटण्याची आता शांतताप्रिय समाजाला भडकवण्याचं काम राजकीय पक्षांकडून केलं जातं, असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलं.